अनुसूचित जाती जमाती त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी अनेक योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असते। शासनाने दिलेल्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी व त्या योजनेतून अनुसूचित जाती जमातीमधील लोकांचा जीवनमान उंचावण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात येतात। परंतु चांदूर रेल्वे शहरातील मिलिंदनगर हा दलित वस्ती म्हणून गणला जातो, परंतु 4 वर्षापासून या भागात कोणताही फारसा विकास झाल्याचा दिसून येत नाही। नगर परिषदेला शासनाने दलित वस्तीचा करोडो रुपयाचा निधी देऊन सुद्धा मिलिंदनगर येथील दलित वस्ती विकासापासून कोसोदूर असल्याचे निदर्शनास येत आहे। स्थानिक चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषदे अंतर्गत 2 ठिकाणी दलित वस्ती वसली आहे। त्यापैकी एक राजीव गांधी नगर, दुसरा मिलिंदनगर। परंतु 2016 पासून मिलिंदनगरमध्ये दलित वस्ती हा कुठलाही प्रकारचा विकास झाल्याचे दिसत नाही। येथील नगरसेवक फक्त ठराव घेतल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात ठराव फक्त कागदावरच आहेत असे दिसत आहे। 2016-17 वर्षात घेतलेले ठराव अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली दिसून येत नाही। सप्टेंबर 2019ला माजी आमदार यांनी घेतलेले भूमिपूजन कामाचे अजूनही ही कामे सुरू केली नाहीत। त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतात। दलित वस्तीच्या निधीचा दुरुपयोग तर केला नाही ना, इतर दुसऱ्या ठिकाणी खर्च तर केला का असा प्रश्न निर्माण होत आहे। मिलिंदनगरमधील सुसज्ज असे गार्डन आहे, परंतु आज सदर गार्डन पूर्णतः निकामी झालेले आहे। गांजर गवत वाढलेले आहे, नेहमी लाईट बंद असतात, दोन्ही बाजूंचे फाटक तुटली आहे। जनावरे व डुकरे सदर गार्डनमध्ये मुक्त संचार करतात। काही आंबट शौकीन त्या गार्डनमध्ये अवैध धंदे सुद्धा करतात, परंतु येथील नगरसेवक याकडे कानाडोळा करीत असून स्वतः मात्र आपल्या कामात मग्न असताना दिसत आहे। मिलिंदनगरमधील समाज मंदिरापासून ते डीपी पर्यंतचा रस्त्याचे भूमिपूजन विधानसभा निवडणुकीच्या आधी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करून घेतले होते, परंतु प्रत्यक्षात वर्षभराचा कालावधी लोटला तरी अजूनही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही। यावरून प्रशासनाची पण नगरपालिकेची स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाकर्तेपणा लक्षात येते। मिलिंदनगरमधील युवकांनी दलित वस्तीच्या विकासाबाबत अनेकदा पदाधिकारी व मुख्याधिकारी यांना भेटून अनेकदा निवेदन दिली, परंतु सदर निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।